तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. सामोरं जात असताना तुम्हाला आव्हानं काय आहेत? तुम्ही काय काय कामं केलेली आहेत? तर मी 20,000 दशलक्ष लिटरची टाकी बनवली. त्या बेसवरती आम्ही हे मिलिटरी गार्डनची सुरुवात केली. जे विकास कामं केले ते अजितदादांनीच केले. पण निळू फुलेच्या मध्ये आजही काही समस्या आहेत असं लोक बोलतात. काय प्रकार आहे? 12 ते 17च्या काळामध्ये ही कामं झालेली आहेत. त्याचे वर्क ऑर्डर आहे, ही टेंडर पास करून घेतलेली आहेत. मग तुम्हाला आता आव्हान काय वाटतं ह्या सगळ्या परिस्थितीमुळे? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांचं पडगम जे आहे ते वादळ सुरुवात झाली. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले गेले होते. असं असतानाही ह्या पिंपरी चिंचवडमधील 31 प्रभागामध्ये मोठी उत्सुकता संपूर्ण शहराला लागलेली आहे. कारण ह्या प्रभागामध्ये जगताप विरुद्ध जगताप अशा अनेक वेळा लढती लोकांना बघायला मिळाल्या होत्या. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत प्रभाग 31 मधील एक आश्वासक चेहरा असं म्हणता येईल राजेंद्र जगताप आहेत, जे अनेक वेळा जगतापांनी त्यांना बोलूनही ते भारतीय जनता पक्षात गेले नाहीत आणि आता राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख आहेत आणि ते राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून आत्तापर्यंत या ठिकाणी कार्यरत आहेत. जगतापजी नमस्कार. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्रभाग क्रमांक 31 मध्ये तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. सामोरं जात असताना तुम्हाला आव्हानं काय आहेत? तुम्ही काय काय कामं केलेली आहेत? मी जे आतापर्यंत कामं केली की मी 2012 ते 17 पर्यंत नगरसेवक होतो. सुरुवातीला नगरसेवक झाल्यापासून माझ्या डोक्यात होतं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता जेवढं ते पाण्याचा. पाण्याचं मी ज्यावेळेस प्रचाराला गेलो, प्रचाराला जात असताना ह्या परिसरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ज्या माझ्या माता भगिनी आहेत ते बाहेर यायच्या की आमच्याकडं तुम्ही निवडून आल्यावर की पाण्याचं बघा. पाणी ज्यावेळेस प्रश्न असा महिलांचा गंभीर प्रश्न असतो, त्याच्यामध्ये मी पहिलं ज्यावेळेस गेल्या दुसऱ्या महिन्यामध्ये मी पाण्याचा प्रश्न मिटवला की त्यावेळेस अशी परिस्थिती होती की पिंपळे ग्रोव्हमध्ये पाण्याच्या टाकी असताना त्या ठिकाणी 20-20, 22-22 लिटर 1000 लिटरचे टँकर भरून बाहेर जात होते. त्याचं मी शूटिंग केलं. त्यावेळेसचे ते कमिशनर होते, त्यांना मी दाखवलं की इथं महिलांना पाणी नाही आमच्या, आणि पाणी नसताना इथं बाहेर टँकर भरून जातात बाहेर, आणि ते ठेकेदारांनी बाहेर टँकर नेऊन ते विकले जायचे. मी असं रेकॉर्डिंग करून दाखवलं. त्यांनी दुसऱ्या महिन्यात 15 दिवसामध्ये इथलं वॉल बंद केला आणि टँकर भरायचे बंद केले. ते बंद केल्यानंतर मग पाण्याची प्रश्न बऱ्यापैकी थोडा कमी झाला. त्यानंतर माझी भूमिका अशी राहिली की पुढचे 10-15-20 वर्ष परत प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. तर मी 20,000 दशलक्ष लिटरची टाकी बनवली. अजितदादा त्या ठिकाणी. त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? राष्ट्रवादी काँग्रेस. ओके. राष्ट्रवादी काँग्रेसचं सत्ता असताना अजितदादांनी त्यावेळेस स्वतः ते भूमिपूजनाला आलते, टाकीच्या उद्घाटनाला बी आलते. ओके. आणि मग ती 20 लाख लिटरची टाकी झाल्यानंतर तर आजपर्यंत पाणी व्यवस्थित मिळलं जातं. आणि भाजपच्या सरकारमध्ये ज्यावेळेस भाजपची सत्ता 17ला आली, 17ला आल्यानंतर 17 ते आता 22पर्यंत भाजपची सत्ता असताना आमच्या टायमिंगला रेग्युलर रोज पाणी होतं, आणि तेच पाणी आज दिवसाआड आहे. त्यामुळे महिला फार नाराज आहेत इथे. तुमच्या ज्यावेळेस आम्ही प्रचाराचा एक हे बघतोय मॅनिफेस्टो की त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं कोरोना काळामध्ये मदत झाली, निळू फुलेचं जे नाट्यगृह आहे ते उभारण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा, डायनासोर पार्क जे दोन्हीकडे मला दिसतंय भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये तेच दिसतंय की त्यांनी डायनासोर पार्कचं हे केलंय, आणि तुमच्या याच्यामध्ये ते दिसतंय निळू फुले सभागृह दिसतंय. सगळी कामं जी झाल्या ती माझ्या समोर 2012 ते 17च्या काळामध्ये ही कामं झालेली आहेत. त्याचे वर्क ऑर्डर आहे, ही टेंडर पास करून घेतलेले आहेत, आणि त्याच काळामध्ये झालेली आहेत. तर ते डायनासोर गार्डन जे होतं ते स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप ज्यावेळेस बाहेर फिरायला गेले दुबईला, ते दुबईला फिरून आल्यानंतर त्यांनी सांगितलं मला फक्त की आपल्याला असं मिरेकल गार्डन दुबईच्या धर्तीवर बनवायचं. असं बोलल्यानंतर मी म्हटलं भाऊ आपण करूया. असं नंतर झाल्यानंतर त्याच धर्तीवरती गार्डन होते का? हो, त्यावेळेस होते राष्ट्रवादी. तर मग त्यांना सांगितलं, त्यांनी म्हणले आपल्याला असं बनवायचं. मग मी बनवलं. आम्ही त्याचा पाठपुरावा मी केला, संकल्पना त्यांची आणि अजितदादाची सत्ता महापालिकेमध्ये होती. मग त्या बेसवरती आम्ही हे मिलिटरी गार्डनची सुरुवात केली. तर त्यावेळेस वर्क ऑर्डर माझ्याच काळात झालेली आहे. त्यावेळेस दराडेताई महापौर होत्या आणि मी नगरसेवक होतो. पण निळू फुलेच्या मध्ये आजही काही समस्या आहेत असं लोक बोलतात. काय प्रकार आहे? आज समस्या असेल
आत्ता समस्या काय की भाजपच्या काळामध्ये समस्या आलेल्या आहेत. आमच्या काळात तर काहीच नाही. त्याच्यामध्ये सांगतो की निळू फुले नाट्यगृहाच्या वेळेस काय झालं की मला वाटतं 96-97चं आरक्षण होतं. ओके. ते आरक्षण असताना बऱ्याच दिवस ते 3 आता माझ्याबरोबर ते शिवाजी पाडोळे आहेत, त्यांची जागा महापालिकेने जागा त्याच्यामध्ये होती. आरक्षित जागामध्ये त्यांनी क्लिअर आहे म्हणून त्यांनी त्यांचं घर बांधायची म्हणून जागा घेतलेली होती. 2 गुंठे 3 गजांची होती. तर त्यांनी त्यावेळेस काय केलं की कोर्ट केस टाकली की मला जर वाटलं किंवा माझी जागा जर आरक्षणमध्ये आहे तर मला महापालिकेने गुंठेवारी का दिली, ह्या बेसवर ते कोर्टात गेला. ओके. मग मी ज्यावेळेस आलो तर तत्कालीन आयुक्त त्यावेळेस राजीव जाधव होते. ओके. राजीव जाधवांनी लगेच मला घेतलं, ह्यांनाही त्या तिघांना बोलवलं. आम्ही मीटिंग केली. त्यांनी सांगितलं की ठीक आहे आपण 5,000 40,000चं प्लॉट होता, 5,000 स्क्वेअर फूट सोडून देऊ आणि 35,000 स्क्वेअर फुटामध्ये जेवढं होईल तेवढं करू. मग अशा पद्धतीने आम्ही कॉम्प्रोमाइज केलं. त्यांना त्यांची जागा सोडली आणि 35,000 स्क्वेअर फुटामध्ये 600 ते 650 आसन क्षमतेचं ते नाट्यगृह बनलं. क्या बात आहे. बरं, अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की विकास झाला तर भारतीय जनता पक्षाच्या काळात झाला असा त्यांचा नारा आहे. आणि तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जर आपण फिरताना जर बघितलं तर ह्या संपूर्ण परिसरामधले जे रस्ते आहेत ते रस्ते बघितल्यानंतर ह्या शहरामध्ये जे दळणवळण आहे ते खूप सोयीस्कर झालंय. ह्याला भाजप श्रेय घेते, काय सांगाल? भाजप श्रेय घ्यायला पहिली गोष्ट इथले जे आमचे गाववाले आहेत ह्यांनी ज्यावेळेस राष्ट्रवादीची सत्ता असताना स्वर्गीय आमदार राष्ट्रवादीत होते त्यावेळेसच हे सगळे आरक्षण ताब्यात घेतली गेली. ओके. आणि ती ताब्यात घेतल्यामुळे ही सगळी डेव्हलप झालेली आहे. नंतर तर कोणी काय सांगेल की आम्ही अजित पवारांचं नेतृत्व होतं त्याच वेळेस सगळं झालेलं आहे. त्याच वेळेस सगळं झालेलं आहे. मग तुम्हाला आता आव्हान काय वाटतं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये? आम्हाला काही आव्हान जरी दिलं महापालिकेमध्ये आता भाजपने तरी आम्हाला त्याचं आव्हान नाही की ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे विकास कामं केलेत ते अजितदादांनीच केलेत. ते सर्वांना पोहोचवायला तुम्ही कमी पडताय का? आम्ही कमी पडत असेल तर वरचे नेते थोडे कमी पडत असेल पण मी तर कमी पडणार नाही. कारण मी स्वतः केलंय, माझं हे समोर अहवाल आहे, त्या पद्धतीने मी काम केले, स्वतः मी काम केले, त्यामुळे मी कमी पडलेलं नाही. तर राष्ट्रवादी कमी पडलेलं नाही. पण लोकांपर्यंत पोहोचवाल तुम्ही? हो. आम्ही आता आता तुमचं पॅनल, ही पॅनल पद्धती आहे, या पॅनल पद्धतीमध्ये तुमचे जे सहकारी आहेत आता ते तुमच्याकडे बघतायत का? हो. हे पॅनलमध्ये मीच चॉईस करून हे नगरसेवक म्हणून आता मी माझ्या पॅनलमध्ये घेतलेले आहेत. बरं. म्हणजे अमरनाथ कांबळे भाजपमध्ये होता, त्याला माझं काम पटलं, तो स्वतःहून माझ्याकडे आला. मला म्हटलं की मला तुमच्याबरोबर काम करायचं, मला माझी मुलगीला उभं करायचं. त्याला घेतला. शिवाजी पाडोळे पण चांगलं काम करतो, त्यालाही घेतला. मराठवाडा जनसंघाचा अरुण पवार आहे, मग त्यालाही घेतला. आम्ही असंच पॅनल बनवलं. पॅनल तुमचं आता तुम्हाला वाटतंय तुम्ही भारतीय जनता पक्ष सध्या ज्या मोठ्या पद्धतीने त्यांचा जो 125चा नारा दिलाय त्यांनी, मग त्याला तुम्ही टक्कर द्याल असं तुम्हाला वाटतंय? टक्कर ना, मी पॅनलच निवडून आणणार. ओके. राष्ट्रवादीचा पॅनल आहे ना पिंपरी चिंचवड शहरामध्ये जास्त विक्रमी मताने ह्या 31 प्रभागामध्ये येणार. म्हणजे 31 प्रभागामधली ही जी कामं आहेत ही तुम्ही केली आहेत, बरोबर आहे. आता काही कामं अजून खूप पेंडिंग आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय विजन आहे तुमच्या मनामध्ये? माझं विजन असं आहे की ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सांगवी परिसरामध्ये जी आरक्षण आहेत ती आरक्षण मी डेव्हलप करणार आहे. ती 1996-97 पासून आरक्षण पेंडिंग आहेत. ह्या ठिकाणी खेळाचं मैदान आहे. खेळाच्या मैदानामध्ये ह्या ठिकाणी जी मुलं मुली आहेत त्यांना आता PWDचं ग्राउंड आहे. ओके. ते ग्राउंड जरी असेल तर ग्राउंड आता सध्या कंपाऊंड चाललेलं आहे महापालिकेचं PWDचं. ते कंपाऊंड जर बंद केलं, गेट केलं तर तिथं खेळायला कुठंच मैदान नाही राहिलं. म्हणून इथं 7 एकरचं खेळाचं मैदान आहे. 344-345 असं एक आरक्षण आहे मोठं. त्या आरक्षणामध्ये भव्य असं खेळाचं मैदान मी तयार केलं होतं, याच्यामध्ये अहवालामध्ये आहे. त्यावेळेस त्याची वर्क ऑर्डर काढून मी इथल्या जे नागरिकांसाठी हे जर आता रस्त्यावरती हातगाड्या वगैरे भाजीपाल्यावाले जे आहेत ते लोक इथं रस्त्यावर थांबतात, ह्याच्यासाठी मी ज्यावेळेस गार्डन डेव्हलप केलं हे खेळाचं मैदान, त्या खेळाच्या मध्ये माझी दूरदृष्टी होती. मी 100 गाड्याचं त्याला म्हणजे आतमध्ये ग्राउंड आणि बाहेरून असं गोल राऊंडवरती गॅलरी टाईप करून बाहेरच्या
शॉप ठेवले होते 100 शॉप ओके. आणि त्यासाठी दूरदृष्टी होती. ते माझ्याकडनं मी ज्यावेळेस 17मध्ये मी एक थोडे दिवस भाजपमध्ये गेलो आणि मी त्यावेळेस हरलो. त्याच्यामुळं ते हराचं कारण काय होतं? हाराचं कारण म्हणजे की ते राजकारण आहे. त्या राजकारणामध्ये झालं. राजकारणात झालं बरोबर आहे, पण तुम्ही जगताप, तुम्ही भावकी तुमची. मला एक सांगा, तुम्हाला ऑफर्स आल्या होत्या का? मला भरपूर ऑफर्स आल्या पहिल्या स्टार्टपासून. तुम्ही इकडे या, तुम्हाला लगेच नगरसेवक तर असणारच आहे तुम्ही, पण इकडे या. पण मी शेवटपर्यंत सांगितलं, मी अजितदादांना शब्द दिला आहे की मागच्या वेळेस मी जी चूक केली ते आता करणार नाही. मागच्या वेळेस मला भाजपमध्ये जायच्या आधी अजितदादांनी घरी एक माणूस पाठवला होता की तू राष्ट्रवादीमध्ये लढ, जरी पडला तर तुला मी कॉप करून घेतो. आणि मी जर त्यावेळेस आलो असतो तर माझा पॅनल इथं 100% आला असता. ओके. आताच्या मताच्या गोळाबरीज जर केली तर त्यावेळेसची 2017ची. तरी मी ऐकलं नाही की चला आपलं माणूस आहे, आपलं हे आहे, इथं चांगलं वर्चस्व आहे आमदार, म्हणून मी गेलो नाही. मी म्हणून गेलो आणि भाजपमधून तिकडं गेलो नाही आणि भाजपमधून लढलो. माझ्यावर झालेला अन्याय हे जनतेला माहिती आहे. ओके. जनतेला आता चांगल्या पद्धतीने माहिती आता समोर विरोधक आहे असं वाटतंय? आहे. मला विरोधकच नाही वाटत. बर. आत्ताची परिस्थिती अशी आहे की मी 100% नाही 101% सांगतो की माझा पॅनल मी निवडून आणणार आहे. भारतीय जनता पक्षाचं आव्हान आहे असं वाटत नाही? मला अजिबात वाटत नाही. आपल्यासोबत राजेंद्र जगताप होते, ज्यांनी शहरातील पिंपळे गुरव परिसराचा विकास करण्यामध्ये एक योगदान दिलं आहे. त्यांच्या त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी स्पष्ट काय त्यांनी काम केलं ते दाखवलेलं आहे. आणि असं असतानाही ह्याच परिसरामध्ये जगताप विरुद्ध जगताप अशी लढाई जी आहे ती आता बघायला मिळेल. पण आजही जर विश्वास बघितला तर राजेंद्र जगताप यांच्यामध्ये जो आहे त्यावरून ते समोरच्याला त्यांचा विरोधकच मानायला तयार नाही आहे. सचिन चपळावर, सिविक मिरर, पिंपरी चिंचवड.